लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आधार निवासी मतिमंद विद्यालयात वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप. खेळाकरिता फुटबॉल, नॅपकिन, रुमाल वाटप. सावता परिषदेचा सामाजिक उपक्रम. बातमी वाशिम येथून. सावता परिषदेचे राष्ट्रीय कल्याण काका आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार निवासी मतिमंद विद्यालय वाळकी तालुका जिल्हा वाशिम येथे सावता परिषदेचे शहर अध्यक्ष चेतन इंगोले यांच्या नेतृत्वात गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फुटबॉलचे, नॅपकिन व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र अपंग विद्यार्थी हर्षित व आनंदित झाले व त्यांच्यातर्फे कल्याण काका आखाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सावता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे, महिला जिल्हा अध्यक्ष रंजनाताई परिसकर, जिल्हा उपाध्यक्ष रवी वानखेडे, शहराध्यक्ष वाशिम चेतन इंगोले, शहर उपाध्यक्ष अविनाश चितकर, उपशहराध्यक्ष संदीप वानखेडे, अभिषेक चोपडे, महेश सारस्कर, आदित्य काळे, गणेश इंगोले, गणेश जितकर इत्यादींसह कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्यालाही आम्ही यापुढे भेट आणल्याशिवाय राहणार नाही, कारण यांचे संगोपन करणारा जे आपला शिक्षक वर्ग आहे यांना पुढे खरोखर माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमची ही सामाजिक संघटना आहे, तर काहीतरी संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबविण्याकरिता आम्ही आमच्या पून मॅडम आहेत यांना विचारपूस केली होती की आम्हाला असा उपक्रम आपल्या आधार निवासी मतिमंद विद्यालय येथे राबवायचा आहे. तर त्यांनी आम्हाला होकार दिला आणि आज आम्ही एक छोटेखानी हा कार्यक्रम इथे राबवित आहे. तर नक्कीच इथून पुढे आमच्या सावता परिषदेच्या माध्यमातून काही या विद्यालयासाठी आम्हाला जे काही करता येईल जे आम्ही 100% आमची सर्व सावता परिषद वाशिम जिल्ह्याच्या वतीने आम्ही नक्कीच सगळे तुम्हाला सहकार्य राहू. आता मी एक सर्वात प्रथम या जन्मक्रियाचे जे संगोपन आपण इथं शिक्षक मंडळी करत आहात, तुमचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो व यापुढेही आम्ही इथे तुमच्यासमोर कार्यक्रम राबवत जाऊ. पण यापुढे निश्चितच की आपल्यालाही आम्ही यापुढे भेट आणल्याशिवाय राहणार नाही, कारण यांचे संगोपन करणारा जे आपला शिक्षक वर्ग आहे यांना पुढे खरोखर माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.